नमस्कार मित्रांनो. तर ऑलमोस्ट आज रात्रीच्या 3:30 वाजलेले आहेत. यू कॅन सी द टाईम. झोप येत नाही आहे. नॉट बिकॉज की काय टेन्शन आहे डोक्यावरती किंवा दुसरं काय माझ्या माइंडसेटमध्ये चालू आहे. बट एक रिझन आहे की यार माझी जी कॅपॅसिटी आहे, माझं जे पोटेन्शियल आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी अर्न करतो आहे. आणि माझे थोडंसं स्वप्न मोठे आहेत असं म्हणू शकतो आहे मी. हळून बोलतो आहे थोडंसं, कारण आजूबाजूला सगळे मित्र झोपलेले आहेत. बॅचलरमध्ये राहतो आहे. म्हणण्याचं हेच आहे की म्हणजे चांगला सेट बिझनेस आहे माझा ऑलरेडी. अर्न पण चांगलं करतो आहे. पण हेच आहे की जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते थोडंसं कमी आहे. अजून असं वाटतं 5-6 इन्कम सोर्सेस पाहिजेत, जेणेकरून सध्या ॲट प्रेझेंटली जरी सिंगल असलो तरी उद्या चालून माझी फॅमिली येणार आहे. आय विल हॅव किड्स. सो अकॉर्डिंगली जर विचार केला तर 1,00,000-1.5 लाख रुपये म्हणजे काहीच नसणार आहे त्यावेळेस. जसे महागाई वाढत चालली आहे त्याच्याप्रमाणे जर विचार केला तर ₹1,00,000 म्हणजे काहीच नाही. आणि टॅक्सेस गव्हर्नमेंट एवढं घेतं की तुम्हाला काय सांगायची गरजच नाही. GST आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, ऑल द थिंग्स. तर ऑल ॲन ही गोष्ट जर विचार केला तर मी आता व्लॉगिंग चालू करणार आहे. म्हणजे याच्यासाठी नाही की मला काही थोडंसं म्हणतात ना आपण की बाबा टाईमपास करायचा आहे. सिरियसली आय वॉन्ट टू अर्न हेअर. आणि असं पण नाही की मी प्रो ब्लॉगर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल माझे टेक्स्ट दिसतील. एडिटिंगचं एवढं काय मला जमत नाही, त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड व्हिडिओ मी टाकत आहे. सेकंड थिंग की लाईफमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला घाबरतो आहे. हा काय विचार करेल, तो काय विचार करेल. इवन दो मी सुद्धा घाबरतो आहे. आज ब्लॉगिंग टाकायला मला जर व्हिडिओ टाकायचा आहे तर मी सुद्धा घाबरतो आहे. घाबरत नाही असं नाही की 4 गोष्टींचा विचार करतो. हे काय विचार करतील, ते काय विचार करतील, ह्या गोष्टींचा थोडासा विचार करतो. पण घंटा काय फरक पडत नाही कोणालाच. हे तर गोष्ट समजून चला तुम्ही. त्यामुळं मला पण काय घंटा आता फरक पडत नाही. त्यामुळं मी हा थोडंसं ब्रॉड माइंडसेटनं चाललो की यार आपले काही मित्र आहेत, ते आपल्याला सपोर्ट करतील या गोष्टींमध्ये. नाही सपोर्ट केला तर ॲप्रिशिएट तरी करतील. सो या पर्स्पेक्टिव्हने मी आता व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. आय विल शेअर माय लाईफ अपडेट्स. आय विल डेफिनेटली. आमचं तर तसं रिअल इस्टेटचं आहे, तर रिअल इस्टेटचं मी तुम्हाला काय शेअर करू. बट लेट सी what I can post in next video, what I can share my life experiences with you in next video. So now खूप दिवसानंतर वाटलं होतं, म्हणजे खूप दिवसापूर्वी 6 महिन्या झाले असतील, 6 महिने 8 महिने असं वाटलं होतं की चालू करायला पाहिजे व्लॉगिंग. ऑलमोस्ट कितीतरी लोक आहेत व्लॉगिंग चालू केलं. दे आर ॲट डिफरंट पोझिशन्स. सो आता मलाही असं वाटतं की चालू करायला पाहिजे. अँड लेट सी व्हॉट आउटकम विल कम. नाही करून मनामध्ये रिग्रेट ठेवण्यापेक्षा काहीतरी केलं, ते सक्सेसफुल नाही झालं तर त्याचं आपण वेगळं पकडू शकतो आहे. पण जर समजा आपण ट्रायच नाही केलं तर तो मनामध्ये जो रिग्रेट राहणार आहे लाईफ टाईम,
तर तो रिग्रेट नको आहे मला. सो दॅट्स वाय आय एम स्टार्टिंग ब्लॉगिंग. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघूया मी काय आणतोय तुमच्यासाठी. चलो बाय बाय.